हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही? अक्षरशः 1 वर्षानंतर माझी फ्रेंड माझ्या घरी आली आहे. लास्ट ती माझ्या लग्नामध्ये आली होती. कलवरी म्हणून माझ्या सासरी आली होती आणि आफ्टर अ लॉंग टाईम ती खूप बिझी होती आणि खूप टाईम नंतर ती आज माझ्या घरी आली आहे आणि ती माझ्यासाठी स्मॉल गेस्चर घेऊन आली आहे आणि मला रोजेस फार आवडतात. हे माझं फेवरेट आहे लिटिल हार्ट्स बॉर्नविलची डार्क चॉकलेट. मला खूप आवडते. हे घेऊन आले माझ्यासाठी. थँक्यू सो मच. आणि मला तिला व्हिडिओमध्ये घ्यायचं आहे बट ती खूप शाय आहे. तिला व्हिडिओमध्ये नाही आवडत असं घ्यायला, त्याच्यामुळे आणि ती आज आली आहे तर मी स्पेशल तिच्यासाठी चिकन दम बिर्याणी बनवणार आहे. तर चला मस्तपैकी दम बिर्याणीचे प्रेप करूया. तर मी तिच्यासाठी स्पेशल ड्रमस्टिक दम बिर्याणी बनवणार आहे. तर आता छान छान प्रिपरेशन करायला घेते. सगळ्यात पहिलं तर चिकनला मॅरिनेट करते. मस्तपैकी चिकनला मॅरिनेट करून घेऊयात. एक 1.5 kg चिकन आहे. ड्रमस्टिकची साईज खूप मोठी आहे, त्याच्यामुळे मी त्याला कट्स मारून घेते, म्हणजे त्याला मॅरिनेट प्रॉपर होऊन जाईल, मसाले प्रॉपर आतमध्ये जातील आणि बिर्याणीला टेस्ट, चिकनला टेस्ट छान येईल. ह्याला मस्त चिकनला कट्स मारलेले आहेत. आता आपण मॅरिनेशन करून घेऊयात. मॅरिनेशनसाठी सगळ्यात पहिलं मला लेमन लागेल आणि ॲज युजल लेमनमध्ये खूप सीड्स आहेत, ते काढून घेते आणि लेमन स्क्वीज करूयात. गाईज, मस्तपैकी काल माझ्याकडून एक कार्यक्रम झालेला आहे. चुकून माझ्या हातातून डब्बा उलटा झाला आणि सगळे मसाले एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहेत. मेजॉरिटी मसाला डब्याच्या आतमध्ये पडला आहे आणि जिरा मसाल्यामध्ये, मोहरी मसाल्यामध्ये सगळा असा कॉम्बो झालेला आहे आणि ते नीट करायला मला वेळ नाही आहे. पण आधी आपण बिर्याणीचे प्रेप करून घेऊयात. मस्तपैकी हळद, लाल मसाला आणि चवीनुसार मीठ आणि चिकन मसाला. जिंजर गार्लिक पेस्ट, मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ दिस बिर्याणी. आणि दही, मस्त घट्ट दही आहे, मला खूप आवडतं दही. मस्त मिक्स करून घेऊया. गाईस, तुम्हाला खरं सांगू, मला मार्केटची जिंजर गार्लिक पेस्ट मला अजिबात आवडत नाही, म्हणून मी एव्हरी वीक मस्तपैकी आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि थोडीशी हिरवी मिरची घालून पेस्ट बनवते, कारण का त्याचा टेस्ट खूप छान लागतो, स्मेल खूप मस्त येतो. मॅरिनेशन झालेलं आहे, तरी याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी टाकायच्या आहेत, त्या मी थोड्या वेळानंतर टाकते. पण आता 1 तासासाठी हे सेट करायला ठेवते. मोस्ट ऑफ द टाइम मी 4-5 तासासाठी ठेवते, पण आज माझ्याकडे वेळ नाही आहे, सो 1 तास इनफ आहे. गाईज, 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे आणि 1.5 किलो चिकनसाठी 1 किलो मी बासमती राईस आणला आहे. मी इक्वल पोर्शन नाही यूज करत, मी चिकन थोडं जास्त घेते आणि राईस थोडा कमी घेते. आता मस्तपैकी तांदूळ धुवून घेते आणि त्याला थोडा वेळ भिजत ठेवते. तेच तुम्हाला खरं सांगू का, मला लहानपणापासून तांदळामध्ये खेळायला खूप आवडतं. मी मम्मीसोबत कधी शॉपिंगला गेले की मी त्याच्यामध्ये असं हात घालून त्याच्यासोबत खेळत असते. आता लग्न झाल्यानंतर जेवण बनवते तर मेजॉरिटी टाईम 2-3 वेळा तांदूळ धुतला तर चालतो, पण मी मस्त मजेमध्ये 5-6 वेळा तांदूळ धुत बसते. त्याच्यामधून सगळं त्याचं जे काय आहे ते बाहेर काढते. ओह माय गॉड. गाईज, माझं हॉटेल आहे महाबळेश्वरला
आणि हॉटेलमध्ये पहिल्यापासून मला सगळं फ्रेश यूज करायची सवय आहे, तर ती सवय मी माझी कंटिन्यू ठेवली आहे. माझ्या किचनमध्ये लागणाऱ्या डेली गोष्टी, डेली इसेन्शियल्स, व्हेजिटेबल्स मी रोज मार्केटमधून घेऊन येते. माझ्या घराच्या खालीच व्हेजिटेबल मार्केट आहे, शॉप्स आहेत भरपूर, त्याच्यामुळे आम्ही रोज मार्केटमधून फ्रेश व्हेजिटेबल्स आणतो. आणि आता मस्तपैकी बरिस्ता बनवण्यासाठी ओनियन चॉप करून घेत. ही माझी फेवरेट नाईफ आहे. याच्याने एवढं छान चॉपिंग होतं, सगळं मल्टीपर्पज आहे. व्हेजिटेबल्स, आपलं फ्रूट्स, एनिथिंग तुम्ही याच्याने कट करू शकता. याला खूप शार्प अशी धार आहे आणि मस्त ॲस्थेटिक पण आहे आणि छान आहे, युजफुल आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता. मस्त बरिस्त्यासाठी कांदा बारीक चिरून घेते, कारण का बरिस्त्याशिवाय बिर्याणीला काही फ्लेवर येत नाही. सो सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ चिकन दम बिर्याणी. मस्त कांदा तळून घेऊयात. गाईज, मला माझ्या घरासाठी छान छान क्यूट ॲस्थेटिक गोष्टी आणायला खूप आवडतात. वन ऑफ माय फेवरेट बॉटल ही मी DIY मधून आणली आहे आणि खूप प्रिटी आहे, युजफुल आहे, छान फील आहे हिचा. मस्तपैकी तेल टाकलेलं आहे. मस्त कांदा तळून घेऊ. गाईज, बरिस्ता मस्त रेडी आहे. स्मेलिंग सो गुड. आणि माझी फ्रेंड मला हेल्प करते. तोपर्यंत राईस बॉईल करायला टाकूयात. खडे मसाले, तमालपत्र, मस्त पाणी टाकूयात, म्हणजे आपले खडे मसाले मस्त पाण्यामध्ये बॉईल होतात. पाण्याला मस्त उकळी आली आहे, सो आपण मी असं काय बॉइलिंग असेल तर त्याच्यामध्ये मी जाडं मीठ वापरते. आणि आपण मस्त पाण्याला बॉईल आलाय, सो आपण त्याच्यामध्ये राईस टाकून घेऊ. मी राईस बॉईल करताना त्याच्यामध्ये स्क्वीज केलेले लेमन टाकते. लेमनला खूप छान असा फ्लेवर असतो, त्याच्यामुळे राईस आपला मस्त मोकळा होतो आणि त्याला अशी मस्त टँगी टेस्ट येते. मग अशी मॅरिनेशन मध्ये 1-2 गोष्टी टाकायच्या राहिल्या होत्या, तर आपण मस्तपैकी कोथिंबीर आणि पुदिना या मॅरिनेशन मध्ये मिक्स करतो आणि थोडंसं बरिस्ता फ्लेवर येण्यासाठी. आणि मस्त 1-1.5 तास मॅरिनेट झालेले आहेत आपले चिकन. आता आपण त्याला मस्त फ्राय करून घेऊयात. आणि स्मेल वगैरे खूप छान येतोय आणि खूप एक्साइटेड आहे मी. माझ्या स्पेशल फ्रेंडसाठी बिर्याणी बनवते मी. आपण ओनियन फ्राय केलेला आहे, त्याचंच ऑइल आपण चिकन फ्राय करण्यासाठी यूज करणार आहे. त्याच्यामध्ये मस्त ओनियनचा फ्लेवर असतो, सो टेस्ट अजून छान येते. मस्त खडे मसाले फ्लेवर साठी, चिकनच्या फोडणीसाठी मी मस्त बारीक कांदा यूज करते. कांदा टोमॅटो मस्त फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये हे आपण मॅरिनेट केलेले ड्रमस्टिक्स टाकूयात आणि मस्त कलरफुल दिसतंय चिकन, तुम्ही बघू शकता. स्मेलिंग सो गुड. खूप छान स्मेल येतो राईस. तर 90% राईस कुक झालेला आहे. आता आपण याला ड्रेन करूयात, बिकॉज थोडं वॉटर बाकी आहे याच्यामध्ये. राईस मस्त कुक झालेला आहे, खूप छान स्मेल येतोय. मस्त ड्रेन करून घेते राईस, सो लेअरिंग करायला आपल्याला बरं पडेल. चिकन शिजलेलं आहे आणि खूप छान असा स्मेल येतोय. कलर पण मस्त सुटलेला आहे आणि आता मस्त आपण लेअरिंग करून घेऊयात. मस्त चिकन रेडी आहे, आपला राईस रेडी आहे. आपण लेअरिंग करायला घेतोय. मी लेअरिंग करताना राईस फर्स्ट लेअर राईसचा लावते, कारण का चिकन जर खाली असेल ना तर ते करपतं आणि सगळा मसाला तेल खालीच राहतं. सो आपण
राईसचा लेअर फर्स्ट लावूयात. मस्त ड्रमस्टिकचे लेअर लावून घेतेय. एकदम टेम्पटिंग दिसायला लागली माझी बिर्याणी आतापासूनच, तुम्ही बघू शकता. तर राईसचे 2 लेयर्स लागलेले आहेत. माय मोस्ट फेवरेट थर्ड इंग्रेडियंट ऑफ दिस यमी बिर्याणी हे मस्त गाईचं तूप आहे, ते आपण लावूयात. आणि आता लास्ट चिकनचा लेअर लावूयात. मस्त आपले ड्रमस्टिक शिजलेले आहेत. गाईज, तुम्हाला चिकन मधले कोणते पीसेस सगळ्यात जास्त आवडतात? माय मोस्ट फेवरेट इज ड्रमस्टिक आणि चिकन विंग पण मला फार आवडतात, त्याची पण बिर्याणी बनवते मी. आणि कसं वाटतंय तुम्हाला? तोंडाला पाणी सुटलंय का माझी प्रिपरेशन बघून? आता नाही सुटणार, बिर्याणी रेडी झाल्यावर सुटेल. तर लास्ट लेअर लावलेला आहे राईसचा. आणि आता कलरिंग करूयात. गाईज, तुम्हाला बिर्याणीमध्ये कलर्स टाकायला आवडतात का? तुम्ही पण कलर्सचा यूज करता का बिर्याणीमध्ये? मला अशी कलरफुल बिर्याणी फार आवडते, सो मी नेहमी कलरचा यूज करते. आणि खूप छान टेस्ट येते बरिस्तानी. सो लास्ट लेअर ऑफ बरिस्ता आणि फायनल गार्निशिंग ऑफ कोथिंबीर आणि पुदिना. टेम्पटिंग दिसतीये माझी बिर्याणी. मस्त साजूक तुपाची एक धार सोडूयात. गाईज, खूप महत्वाचा इंग्रेडियंट राहिलेला आहे कोळसा. मला स्मोक द्यायचा होता बिकॉज दम बिर्याणी विदाउट कोळसा इनकम्प्लीट आहे. बट ठीक आहे, काही हरकत नाही, आपण विदाउट कोळशाची बिर्याणी बनवतोय. डन. मस्त पैकी अर्धा तास दम देऊयात आणि बिर्याणी रेडी झाल्यावर एन्जॉय करूयात. मस्त असं बिर्याणीला मुरून देऊयात आपण. छान अशी स्टीम बसली की बिर्याणी अजून फ्लेवरफुल लागते. गाईज, आपली बिर्याणी रेडी आहे. मस्त आता मी तिला ओपन करतेय. वाव, स्मेलिंग सो गुड. मस्त फ्लेवरफुल, एवढा खतरनाक स्मेल येतोय आणि एवढी टेम्पटिंग झाली आपली बिर्याणी. फुल कलर्स उतरलेत त्याच्यामध्ये आणि खूप दिसायला पण खूप छान दिसतीये आणि स्मेल तेवढा छान येतोय. आता आपण सुरुवात करूया. आणि आम्ही 3 लोक आहे, तिघांच्या पण चॉईस आमच्या पूर्ण डिफरंट आहेत. मला कुकुंबर रायता आवडतो, वैष्णवीला दही कांदा आवडतो आणि प्रशांतला फक्त ओनियन खायला आवडतो. आणि खूप भूक लागलीये, पोटामध्ये कावळे ओरडत आहेत. तर चला मस्तपैकी बिर्याणी एन्जॉय करूयात. आपली बिर्याणी रेडी टू ईट आहे. आता आपण छान छान बिर्याणी एन्जॉय करूयात. खतरनाक, एवढी छान लागतेय. आपण बाकीच्यांना पण विचारत. भाई स्वॅपी टेस्टी चुम्मेश्वरी बिर्याणी झाली. फार भारी लागते, कडक. खरं बोलतीये का उगाच माझं मन Thank you. राखण्यासाठी बोलतीये? भाई टेस्ट करा ही रेसिपी, खूप भारी लागते. थँक्यू स्वॅपी. थँक्यू सो मच फॉर अप्रिशिएटिंग मी. सॉरी, मी थोडी बिझी आता खाण्यामध्ये. खूप टेस्टी झाली. सो हे लोक खूप कॅमेरा शाय आहेत, त्यांना अजिबात आवडत नाहीये की मी त्यांना व्हिडिओ मध्ये घेतेय. सो आता आपण प्रशांतचे रिॲक्शन्स बघूयात, त्याला बिर्याणी कशी वाटली आहे. खूप सुंदर आणि खूप टेस्टी झालेली आहे. एक्झॅक्टली हॉटेल स्टाईल, परफेक्ट कुक्ड. सगळं राईस वगैरे एकदम छान शिजलंय आणि चिकन पण खूप पद्धतशीर झालेलं आहे. खरं का? हो हो, एक्सलंट.